लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डू, डज आणि डीड या हेल्पिंग वर्बचा वापर सेंटेन्स मध्ये कसा करायचा ते शिकलो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही वॉन्ट्स पासून सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आहे आणि या सेंटेन्सचा वापर करून आपल्याला इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची आहे। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे। ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे। या सेंटेन्स मध्ये वॉन्ट या मेन वर्बला यस प्रत्यय लावलेला आहे आणि आपण या आधी शिकलो की जेव्हा मेन वर्बला यस प्रत्यय लावलेला असतो तेव्हा त्या मेन वर्ब मध्ये डज हे हेल्पिंग वर्ब लपलेलं असते। आठवते का? पहा, आठवून पहा। He wants a t-shirt. He wants a t-shirt. त्याला टी शर्ट पाहिजे। He wants a pen. He wants a pen. त्याला पेन पाहिजे। He wants an advice. He wants an advice. त्याला सल्ला पाहिजे। आपण सेंटेन्स मध्ये ही या प्रोनाउन ऐवजी एखादं नाउन यूज करून सेंटेन्स बनवूयात। राजू वॉन्ट्स ब्रेकफास्ट. राजू वॉन्ट्स ब्रेकफास्ट. राजूला न्याहारी पाहिजे। तनिष वॉन्ट्स होमवर्क. तनिष वॉन्ट्स होमवर्क. तनिषला होमवर्क पाहिजे। ऑफिसर वॉन्ट्स हॉलिडे. ऑफिसर वॉन्ट्स हॉलिडे. अधिकाऱ्याला सुट्टी पाहिजे। ऑफिसर वॉन्ट्स हॉलिडे। टीचर वॉन्ट्स क्वेश्चन पेपर. शिक्षकाला क्वेश्चन पेपर पाहिजे। ही वॉन्ट्स अ बुक. ही वॉन्ट्स अ बुक. त्याला पुस्तक पाहिजे। अरे, ही वॉन्ट्स पासून सेंटेन्स फॉर्मेशन करायचे। या सेंटेन्सचा वापर शक्य होईल तेवढा इंग्लिश बोलताना करायचा आणि जास्तीत जास्त भर हा प्रॅक्टिस वर द्यायचा। पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया। ही वॉन्ट्स अ टी शर्ट. त्याला टी शर्ट पाहिजे। ही वॉन्ट्स अ पेन. त्याला पेन पाहिजे। ही वॉन्ट्स अन ऍडवाइस. त्याला सल्ला पाहिजे। ही वॉन्ट्स मोर टाइम. त्याला जास्त वेळ पाहिजे। राजू वॉन्ट्स ब्रेकफास्ट. राजूला न्याहारी पाहिजे। तनिष वॉन्ट्स होमवर्क. तनिषला होमवर्क पाहिजे किंवा तनिषला गृहपाठ पाहिजे। ऑफिसर वॉन्ट्स हॉलिडे. अधिकाऱ्याला सुट्टी पाहिजे। टीचर वॉन्ट्स क्वेश्चन पेपर. आतापर्यंत आपण जेवढेही सेंटेन्स फॉर्मेशन शिकलो त्या सर्व सेंटेन्स फॉर्मेशनचा वापर हा इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा आहे। तुम्ही या सेंटेन्सची प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढीच तुमची इंग्लिश लँग्वेज लवकरात लवकर इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होईल। सो फ्रेंड्स, याकडे दुर्लक्ष करू नका कारण ही बेसिक सेंटेन्सेस खूप महत्वाची आहेत। ही बेसिक सेंटेन्सेस शिकून आपण इंग्लिश कसं बोलू असा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय ठेवू नका। सो फ्रेंड्स, आपलं एकच टार्गेट आहे की आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी कशी आणायची। मग इंग्लिश मध्ये कुठेही कसंही सेंटेन्स भेटलं तर त्या सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करायलाच हवी। सो ह्या गोष्टी सिरियसली घ्या आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस ही चालूच ठेवा। ही वॉन्ट्स पासून आणखी काय आपण सेंटेन्स फॉर्मेशन करून पाहूयात। ही वॉन्ट्स अ बॅग. ही वॉन्ट्स न्यू मोबाईल अँड ऍड्रेस. ही वॉन्ट्स न्यू होम. ही वॉन्ट्स हर सजेशन. He wants
मोटिवेशन, वॉन्ट्स रायटिंग पॅड, ही वॉन्ट्स नोटबुक, ही वॉन्ट्स टेबल, ही वॉन्ट्स न्यू चेअर, ही वॉन्ट्स न्यू लॅपटॉप. अशा प्रकारे आपल्याला ही वॉन्ट्स पासून सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आहेत आणि ही सेंटेन्सेस बोलून सुद्धा पाहायची आहेत.